आत्ता पोहोचलो आहोत आपण अंबा गावामध्ये। मला तर भीती वाटायला लागली कोकणातल्या गाड्यांमध्ये रात्रीचा प्रवास करण्याची। खतरनाक गाड्या चालवतात बाबा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही लास्ट ब्लॉग पाहिला असेल, आपण बँगलोरला गेलो होतो आणि त्या ट्रिपमध्ये माझी तब्येत खराब झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या, बीपी लो झाला होता, बरंच काय काय झालं होतं। पण त्याच्यानंतर मी व्यवस्थित आलो, गाडी स्वतःच चालवत घेऊन आलो मी पुण्यामध्ये। गाडी वगैरे खाली करून 1-2 दिवस माझा आराम झालाय आणि आता मी चाललोय रत्नागिरी जिल्ह्यामधील नाणीज गावी माऊलींच्या दर्शनासाठी। आणि आणखी माझं काम सुद्धा आहे, ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच काय। आणि आज मी एकटा नाही चाललो, सांगेल मी तुम्हाला की कुणाबरोबर चाललोय। तर सध्या तुम्ही पाहू शकता काय गाड्या वगैरे नाही। आता जस्ट एक गाडी गेली, ती गाडी होती गुहागर गाडी, ती गाडी गेलेली आहे। आणि आता आपल्याला जी गाडी आहे ती आहे राजापूर गाडी, 9ची गाडी, पण गाडी काय अजून आलेली नाहीये। आता रत्नागिरीला ज्या गाड्या लागतात पहिले समोर लागायचे तिकडं, पण आता त्या गाड्या सगळ्या या ठिकाणी लागतात, प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरती। तर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा। बाकी आता बघूया गाडी येते का नाही, काय रिझर्वेशन तर नाही आहे आमचं, अचानक सगळं ठरलं, त्याच्यामुळे काय रिझर्वेशन वगैरे करता आलं नाही। तर बघूया आता जागा भेटते की नाही, नाही भेटली तर दुसरा एक प्लॅन आहे, पण आता लवकर गाडी यायला पाहिजे तर पुढं ते काहीतरी करता येईल। तर पाहूया काय होतं पुढं, तुम्हाला पाहायला भेटेल। पाहू शकता इथं 2 कर्नाटक राज्याच्या गाड्या लागलेल्या आहेत। ही गाडी बघा वल्लभनगर सिंदगी गाडी आहे कर्नाटक राज्याची। आणि टाईमविषयी सांगायचं झालं तर आता जवळजवळ 9:15 वाजलेले आहेत। पुणे स्टेशन रत्नागिरी बहुतेक का राजापूर काय आता आल्यावरतीच कळत आलेली आहे पुणे रत्नागिरी गाडी। तर आहे, जागा आहे गाडीमध्ये, काय विषय नाही आहे। तर मंडळी आपली ही गाडी असणार आहे पुणे रत्नागिरी वाया बघा, ती स्वारगेट, सातारा, कराड, कोकरूड, मलकापूर, साखरपा अशी मार्गे जाते गाडी। तर असा आपला प्रवास होणार आहे। गाडीचं फुल रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे जागा नाही। तर याच्या पाठीमागे एक आली गाडी, ही आहे पुणे स्टेशन देवरुख गाडी, ही नाईट स्लीपर गाडी, ही सीटर स्लीपर गाडी। निघूया आता, फक्त बघूया माझं सीट कन्फर्म होते का नाही। कन्फर्म म्हणजे सीट जागाच नाही आहे, जर एखादं सीट मला अवेलेबल झालं तर ठीक, नाही तर मग काय आपण काय आपलं तुम्हाला माहिती आहे आपला प्रवास कसा असतो। हां, निघते आता आपली गाडी। तर तुम्हाला सांगायचं राहिलं मी कुणाबरोबर चाललेलो आहे, तर दाखवतो मी तुम्हाला कुणाबरोबर चाललं आहे। तर मी माझ्या आईबरोबर चाललेलो आहे। आई कर ना, बोलूया नंतर, निवांत बोलूया। तर आता गाडी निघते, पाहू शकता गाडी तर फुल झालेली। बाकीचे सीट्स तुम्हाला रिकामे दिसतात, ते रिझर्वेशनच आहेत, पण ते काय आलेले नाहीत वाटतं लोक। पाहूया, जर आपल्याला जागा झाली तर एखादी जागा भेटून जाईल आपल्याला। म्हणजे व्हिडिओमध्ये माझा आईबरोबर हा पहिलाच प्रवास आहे, असा आईबरोबर भरपूर वेळा STमध्ये प्रवास केलेला आहे, पण ऑफिशियली यूट्यूबमध्ये तुम्ही पहिल्यांदा बघताय आईबरोबर प्रवास करताय ते। आपल्या प्रवासाचं अंतर असणार आहे साधारण 270 किलोमीटर। तर मंडळी स्वारगेटमधून निघालेलो आहे आणि आता पुढचं स्टॉप आपल्याला वनज लागणार आहे। आणि तिथं पण काहीच रिझर्वेशन असेल तर आईपाशी मला जागा मिळाली। काय म्हणशील तू सबस्क्रायबर्सला? माझ्या व्हिडिओ नाही बघत माझे, माहिती आहे का तुम्हाला? आता तुम्हीच सांगा आईला नक्की मी काय करतोय। आपलं काम करणे खाणे त्याच्यात काय म्हणजे काय जाऊ द्या, इंटरव्ह्यू संपला। तर पाहू शकता कोथरूडमध्ये ही गाडी येते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी, आणि इथून परत U-टर्न घेऊन गाडी वनजला जाते बहुतेक। शेवटी आपल्याला जागा मिळालेली आहे, सीट नंबर 34 आहे आपलं, पण आता माहिती नाही इथं पण कोण बसणार आहे का नाही, रिझर्वेशन आहे का नाही अजून कन्फर्म नाही। पुण्याचे जोपर्यंत बाहेर पडत नाही आपण तोपर्यंत काय नक्की समजणार नाही। ही गाडी वनजला जात नाही, कोथरूडला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी जाते, तिथून ती गाडी डायरेक्ट इकडे वारजेला येते। तर मंडळी चंद्र बघा तुम्ही आज किती क्लिअर दिसतो एकदम। तर मंडळी एक 10-15 मिनटं गाडी आपली जेवणासाठी थांबलेली आहे। आणि पाहू शकता ही आपली गाडी पुणे रत्नागिरी, आणि त्याच्या बाजूला बघा कोणत्या गाड्या लागलेल्या आहेत। ही आहे सी बर्ड स्लीपर विजयानंद, माय फेवरेट। आणि ही बघा आपली पुण्यावरनं पणजीला जाणारी गाडी, ही राधानगरी मार्गे जाते
आणि हे अनिमा आराम गाडी म्हणजेच हिरकणी आपली. तर मंडळी 11 वाजलेले आणि मग अशी गाणी चालू होती त्याच्यामुळे काय रेकॉर्ड नाही केलं. तर आम्ही पनीरची भाजी घेतली होती. आईला पनीर खायचं होतं. कसं वाटतंय पनीर? आवडलं का? मी तर घरनं बऱ्यापैकी जेवण केलं होतं घरी, पण आईने जेवण नव्हतं केलं. आईने दुपारी जेवण केलं होतं, पण भाकरी पण आणल्यात बरोबर. भाकरी, मटकीची भाजी, सुकी मटकीची भाजी. पण जाऊ आईची इच्छा झाली पनीर खायची, म्हणजे घेऊया पनीर. तर बघा आता सी बोट चालली, विजयानंद पण जाईल, त्यानंतर आपली गाडीसुद्धा जाईल. आपल्या गाडीची शेजारी एक आली, ती आहे नॅशनल. जेवण तर झालेलं आहे, पण आईला तो धक्काच बसला भाजीचा रेट बघून. मटर पनीर कढाई 200 रुपयाची आणि 4 रोटी घेतल्या 80 रुपयाच्या, म्हणजे टोटल झाली 280 रुपये. आईला वाटलं भाजी काय 50 रुपयाचीच आहे, त्याच्यामुळे आईचा मूडच गेला नाही. तर ठीक आहे. नवीन गाड्या जबरदस्त केलेल्या आहेत विजयानंद ट्रॅव्हल्सने. बघा ना, कलर वगैरे मस्त केलेला आहे, पाहू शकता. एकदम येल्लो कलरमध्ये आणि गाडी एकदम उठून दिसते. काय बनवली आहे गाडी, खतरनाक. भरपूर गाड्या आहेत बरं का यांचे, ट्रान्सपोर्ट पण आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये पण भरपूर गाड्या आहेत. तर चला जाऊयात आतमध्ये. भरपूर झाली आपली रिपोर्टिंग आणि जाऊन मस्त बसूया गाडीमध्ये. आणि ही गाडी बघा आपली आयशरची बहुतेक का नाही, कोणतं आहे हे, टाटा एक आयशर आहे काय माहिती. ही जी गाडीची बॉडी आहे ही MG ग्रुपने तयार केलेली आहे आणि जी चेसी आहे गाडीची ती आहे टाटा. अगोदर ह्या गाडीसाठी स्पेशल मी लातूरला गेलो होतो ब्लॉग बनवण्यासाठी. अगोदरच्या चॅनेलवरती तो व्हिडिओ होता. चला जाऊयात आपल्या सीटवर. जातो, बसतो मागं. आता टाईम झाला आहे जवळजवळ 11 वाजलेले, 11 सव्वा 11 होतील आणि आता पुढं तर काय जाऊ शकत नाही आपण. तर आराम करतो, बघूया कुठं जागे ती काय, तिथं आपण भेटूयात. हॉटेल आणि पेट्रोल पंप एकत्रच आहे आणि त्याच्यामुळं गाडी टर्न घेण्यासाठी पेट्रोल पंपामध्ये घालावी लागते, पाहू शकता. बस आता आपण साताऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि आता टाईम झाला आहे बरोबर 12:30 वाजलेत आणि आपल्या गाडीचा पुणे स्टेशनमधून टायमिंग आहे 8:45 वाजताचा. जे माझ्या आईला आणि मला जे तिकीट लागलं ते आहे 630 रुपये. तर स्टँडमधली नाईट लाईफ बघून घ्या, मस्त सगळे झोपलेले आहेत. मला वाटतं की गाडीचे सस्पेन्शन जे आहेत ते खराब झालेले आहेत, कारण की गाडी अशी बेकार आदळते ना, म्हणजे फार जम्पिंग चालू आहे सगळं. मागचे फक्त वरती टपाला चिटकायचे राहिलेत, एवढी गाडी आदळती बेकार. आता पुढे काही जास्त दाखवता येत नाही, त्याच्यामुळं आता पुढे कराड लागेल, कराडनंतर मलकापूर आणि मग आपलं नांदीच. मंडळी कराड आले आणि टाईम झालाय तर 1:30 वाजलेत. तर मंडळी आत्ता पोचलो आहोत आपण अंबा गावामध्ये आणि टाईम झाला आहे जवळजवळ 2:15 वाजले आहेत. बाकी आता इथून पुढे आपल्याला अंबा घाट लागणार आहे. आणि ही बघा आपली गाडी. खरं सांगू एक गोष्ट, मला तर भीती वाटायला लागली कोकणातल्या गाड्यांमध्ये रात्रीचा प्रवास करण्याची. खतरनाक गाड्या चालवतात बाबा. या ठिकाणी बघा हे सह्याद्री व्याघ्र राखीव वनपरिक्षेत्र आहे अंबामध्ये. निसर्ग माहिती केंद्र अंबा आता बंद झालेलं आहे. ही बघा ही गाडी आली राजापूर गाडी, जी आपल्या अगोदर निघालेली होती. त्या गाडीला आपण कोकरूडच्या पुढे ओव्हरटेक केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मायानी का कोणता घाट आहे तो कोकरूडच्या पुढचा, तिथं ओव्हरटेक केलं या गाडीला. ती गाडी दोन्ही गाड्या गेल्या, शिवशाही पण गेली, मी पण गेली. ती थांबली आता चहासाठी. तर आता आपण निघतोय.
पोचलो आहोत आपण नाणीज धाममध्ये. बरोबर 4:30 वाजता पोचलो. तर मंडळी पहाटे 4 वाजता 4-4:30ला आपण पोचलो नाणीज धाममध्ये. आणि त्याच्यानंतर जे रूमवरती आलो झोपलो ते डायरेक्ट आता 10 वाजलेत आता जवळजवळ. म्हणजे 9 वाजताच उठलो मी, 8-9 वाजता फ्रेश वगैरे झालो आहे सगळं आणि आवरून वगैरे बसलो आहे. तर कारण सांगतो मी तुम्हाला इथं येण्याचं. हे बघा असं रूम वगैरे भेटतो आपल्याला. फक्त जास्त काय नाही, 500 रुपयामध्ये तुम्हाला रूम मिळून जातो. बुद्धी निवास आहे, सिद्धी निवास आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रूम्स मिळून जातात 500मध्ये. आणि भवनसुद्धा आहे ज्याच्यामध्ये डॉर्मेटरी म्हणता तुम्ही, त्याला काय फक्त 150 रुपये असतात. अशी काहीशी सुविधा आहे इथं राहण्याची. बाकी तुम्हाला सगळी माहिती नंतर देईलच मी ज्याच्यासाठी आलो ते सांगतो तुम्हाला. मी पंचकर्मासाठी आलेलो आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की माझं हेल्थ इश्यू जरा चांगलंच चाललेलं आहे. त्याच्यामुळं विचार केला की आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आलो मी. आता 7 दिवस इथेच असणार आहे. बाकी पाहूया, तर तुम्हाला सर्व मठ वगैरे सर्व दाखवेल मी पुढच्या व्लॉगमध्ये. बघूया. पण मला बाहेर जाता आलं तर, म्हणजे मला संधी मिळाली बाहेर जाण्याची. कारण की कसं एकदा ट्रीटमेंट सुरू झाले की कुठं जाता येत नाही. जर त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊ शकता तर. पण रेकॉर्ड करणार होता तर मी तर येतच असतो नेहमी. नेक्स्ट टाइम कधीतरी आपण करूया. त्याच्यानंतर आता हा 3रा दिवस आहे माझा की रेकॉर्डिंग करतोय मी. तर छान अशी ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे माझं खूप दिवसापासून चालू होतं पंचकर्म करायचं पण काय वेळ भेटत नव्हता, संधी भेटत नव्हती. आणि त्रास होतोय मला, तसा पोटाचा त्रास होता. मस्त असा पावसाचा पण आनंद घेतोय, पाहू शकता. कोकणामधल्या पावसाचा आनंद घेतोय आणि थोडंसं रिलॅक्स पण करतोय. बाकी पुढे तुम्हाला छान असे ब्लॉग पाहायला भेटणार आहेत. आत्ताचा ब्लॉग थोडासा तुम्हाला बोरिंग पण वाटला असेल, कारण की काय जास्त दाखवता आलं नाही मला रात्रीचं. माझं नेहमीचंच आहे इकडे येणं झालं. पुढच्या वेळेस जर आत्ता जरी नाही जमलं मला दाखवायला, तरी पुढच्या वेळेस संपूर्ण मठ दाखवलं तुम्हाला मी. आणि स्टेप पण येतात आता इथे मठामध्ये. बाकी हा व्लॉग इथं आपण संपूया. 3 दिवस झाले एडिटिंग चालू आहे. काय करू विचार करतो, टाकू का नको. तर फायनली पूर्ण एडिट होत आलेलं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे 10-12 मिनटात तुम्ही आता पाहिलंच असेल. तर नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे इथं. आता रस्त्याचं काम चालू आहे. एवढी रस्त्याचे काम चालू आहेत ना इकडं, रत्नागिरीपासून ते कोल्हापूरपर्यंत. त्याच्यामुळे अपलोड व्हायला किती वेळ लागेल काय माहिती नाही मला. आता बस भेटूया पुढच्या अशा आणखी एका नवीन प्रवासामध्ये. जरासं स्वतःवरती पण लक्ष द्यायला पाहिजे, त्यामुळं हे गरजेचं होतं करणं, म्हणून आलेलो आहे. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. छान असे प्रवास तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत. बाय बाय.